नमस्कार. मागच्या एपिसोडमध्ये आपण बघितलं वाटून खाणं म्हणजे काय, म्हणजे शेअरिंग. याच्यावरनं एक जाहिरात आठवली, तुम्हें शेअरिंग नहीं सिखाया है. आता एक किस्सा सांगते. आमची सामाजिक संस्था आहे, तर आम्हाला नेहमीच आर्थिक मदत लागते. एक आई बाबा त्यांच्या 7 वर्षाच्या मुलीला बरोबर घेऊन आले आणि मी त्यांना माहिती सांगत असताना मध्येच ती मुलगी पटकन म्हणाली, किशोरीताई, कालच माझ्या आजोबांनी मला 500 रुपये बक्षीस म्हणून दिलेत. ते मी तुमच्या संस्थेला मदत म्हणून देऊ शकते का? खूपच छान वाटलं हे ऐकून आणि यासाठी कुठलीच गोष्ट त्या मुलीला शिकवावी लागली नाही. बघूयात अवनीश आणि गंपूदादा काय म्हणतात. धन्यवाद. पण मग आता प्रदूषण होऊ नये म्हणून काय करायचं बाबा? आपण सायकल यूज केली पाहिजे, ज्याच्यात बॅटरी सुद्धा त्याच्याने मग आता मेहनत लागते. जर घर माझं चढावर असेल तर किती त्रास होणार मला. त्याच्यासाठीच आलेत ना आता ते हे सोलार वाले सायकल. एक मोठा डब्बा असतो, तो ऑटोमॅटिकली ओपन होतो जेव्हा सूर्य येतो. ते पूर्ण हे घेतो आणि इलेक्ट्रिसिटी होतं. ते जर आपण सोलर ऊर्जा वापरली पाहिजे, हा, म्हणजे सौर ऊर्जा. ओके, सोलर सिस्टीम बसवून घेतली पाहिजे. म्हणजे आपण सण आहे ना, ते म्हणजे आता आपण इंधन घेतो. आता ते हे सगळे इंधन असतात ना, आता हे कमी होत चाललेत. आता एकदा हे कमी होता 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 एक दिवशी संपून जाणार आहेत आणि खूप त्रास होणार आहेत. बापरे, मग काय करायचं आपण? आताच पेट्रोलचं हे दाम किती वाढलाय, पुढे किती वाढेल. म्हणून आपण आतापासूनच सोलार एनर्जी युज केली पाहिजे. आता ते इलॉन मस्कने कशी काय, म्हणजे एक मग्गा धरून उभा राहायचं, त्याच्यामध्ये सोलर नाही, एक मोठा सोलारचं हे असतं, पॅनल असतो, सोलार पॅनल. आता जेव्हा ते सूर्यकिरण त्याच्यावर पडते, ते सूर्यकिरणाचे जे रेज असतात, ते छोटे छोटे रेजला ते असे त्याच्या रेजला लाईट एनर्जी मध्ये बनवतो. ती एनर्जी आपल्याला बघू नाही शकत, आपण फील करू शकतो. इलेक्ट्रिसिटी, करंट पाहता येत नाही, एनर्जी ही फील करता येते. भारी वाक्य आहे. You cannot saw the energy, see the energy, but you can feel the energy. आता आपण हवेला बघू नाही शकत, पण आपण हवेला फील करू शकतो. Some things you cannot see, but some things you can feel. आता ही एनर्जी आपण कशी फील करतो. आता समजा तुम्ही माणसांमध्ये पण एनर्जी असते का? हो. म्हणजे कसं की कोणीतरी भेटलं की आपल्याला खूप एनर्जेटिक वाटतं. हो, असं झालंय का कधी? खूपदा. आता बनवतोय. कसं होतंय? आता तुम्हाला भेटलं की खूप छान वाटतंय. अच्छा, म्हणजे मी एनर्जी वाला माणूस आहे का तू एनर्जी वाला माणूस आहे? आपण दोघे असतो. दोघं आहे ना, एनर्जी आपण गिव्ह अँड टेक करतो. हो. आता हे एनर्जी आपल्याला कसं कळणार की आपण गिव्ह अँड टेक करतोय. आता आपण एका प्लास्टिकच्या चेअरवर बसलो आणि दुसऱ्या एका प्लास्टिकच्या बॉलला रब करतोय. आता आपण दोघांच्या जवळ गेलो की आपल्याला करंट बसतो, चटका बसतो, चटक. तर तो जो करंट असतो ना, तो पण एनर्जीच असतो. ती एनर्जी एकाच्या ह्याच्यात वेगळी असते, दुसऱ्याच्या ह्याच्यात वेगळी असते आणि ती जेव्हा एकत्र येते तेव्हा एक एनर्जी भेटते. म्हणून जेव्हा पण आपण मोठ्यांना भेटतो तेव्हा आपण त्यांचे पाय पडतो, जेणेकरून त्यांची जी चांगली एनर्जी आहे ती आपल्यात येईल आणि ते जेव्हा आशीर्वाद देतात तेव्हा त्यांची जी एनर्जी ती आपल्यात येते. नाही माझ्या पण आता मी तर प्लास्टिक नाही तर आता खरंच लागला असता, पण ते एकदम छोटा असतो. तू कुटुंबातल्या लोकांना मदत करतो का? हो, करतो. आजीचे आता खूप पाय दुखतायत, तिला मदत करतो. तिला एक गोष्ट आणायची तर आणून देतो. जी आमची रोज बादली असते ना परूच्या कपड्यांची, तिला वॉशिंग मशीन पर्यंत घेऊन जायला. त्याच्यानंतर पप्पांना जर कोणते प्रिंटआउट्स काढायचे तर प्रिंटर कडे जातो आणि प्रिंटआउट्स काढतो. आणि मम्मीला जर तिला कोणती गोष्ट, समजा ती ऑफिसचं काम करते, महत्वाची मीटिंग चालली आहे आणि ती कप्स वगैरे ठेवू नाही शकत, तिचं जेवण झालं की तिचं कप्स ठेवतो आणि असंच. मग घरामध्ये तुझ्यासाठी आलेली गोष्ट ही तुझीच असते का कुटुंबाची असते? पूर्ण कुटुंबाची असते. अशा 5 गोष्टी तू सांग. पहिली गोष्ट पेन,
मी माझ्यासाठी आणते, पण कधी कधी मम्मा वापरते, बाबा वापरते, आजी वापरते. Agreed. येस. दुसरी गोष्ट आहे स्वीट्स. ते स्वीट्स कोण बाहेरून येतात तेव्हा स्वीट्स आणतात, पण ते स्वीट्स सगळे वापरतात, जसे की खातात. गुलाबजाम वगैरे. हम्म. तिसरी गोष्ट आहे कोणतं तरी महत्वाची गोष्ट, जसं की समजा कोणती गोष्ट त्यांनी आणली मला, पर जी ती कुठली? मला पेन घेतला आपण, स्वीट घेतला आपण, तसं कसं तर समजा कोणीतरी मला असा एक शर्ट आणला, तर तो मला खूपच मोठा झाला आणि पण त्याला असं आता कसं आणेल तुला रिटर्न मोठं असं? जर कोण खूप वर्षांनी भेटतं, 7 ते 8 वर्षांनी, नाही नाही, हे काहीतरी हा. कोणी नाही सोडायची. अजून जरा विचार मग कर. पण जे बुक्स आणतो हा, बाहेरून ते सगळे वाचतात. बरोबर. त्याच्यानंतर आपण जे बाहेरून धान्य आणतो हा, ते ते धान्य तुझ्यासाठी पण असतं, इतरांसाठी सगळ्यांसाठी पण असतं. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट जी आहे इलेक्ट्रिसिटी तुझ्यासाठी पण सगळ्यांसाठी येते. Okay. म्हणजे खरं तर ही तुझ्यासाठी पण आहे आणि घरातल्यांसाठी पण. हो. पण अशा 2 गोष्टी तू मला सांग ज्या खरं तर तू तुझ्यासाठी आणल्या पण त्या सगळ्यांनी वापराव्यात असं तुला वाटतं. अशी कोणती गोष्ट आहे, जसं की माझ्या खेळण्या. असं वाटतं की सगळ्यांनी माझ्या त्या खेळण्यांबरोबर खेळावं, तर कोणी खेळत नाही, म्हणतो कोणाला टाइम नसतो. दुसरी गोष्ट आहे म्हणजे टाइम नसतो हे जे तू मला म्हटलास, मग अरे कोणाला तरी आपण वेळ देतो, त्याला पण सामाजिक भानच म्हणायचं का? हो. कारण काय माहिती का तुला? हो. कारण आता आपण स्कूलमध्ये जातो, तेव्हा तिथं टीचर आपल्याला टाइम देतात, आपल्याला शिकवतात. त्या शिकवण्याने आपल्याला एज्युकेशन भेटतं, एज्युकेशनने आपल्याला सगळं कळतं. जर अजून आपल्याला एज्युकेशन नसतं भेटलेलं, तर अजून आपल्याला बोलता पण नसतं आलेलं. तुला थोडस उदाहरण देतो मी. आता समजा मी तुला वेळ दिला, समजा मी तुला खाऊ दिला, येस, बिस्किटचा एक पुडा दिला, ओके. तर तो बिस्किटचा पुडा तुम्हाला भविष्यात परत करू शकतोस? जर तुम्ही आधी सांगितलं की तो बिस्किटचा पुडा मला नाही, नंतर दे. समजा मी तुला 2 वर्षांनी तो बिस्किटचा पुडा मागितला की तुला मी बिस्किटचा पुडा दिला होता, तू पण मला एक बिस्किटचा पुडा दे, हा, तर मी तो देऊ देईल. बरोबर. मी तुला एक शर्ट पीस दिला आणि मी 2 वर्षांनी म्हटलं की मला एक शर्ट पीस दे, आता तू देऊ देईल. शकतोस. मी तुला एक पेन दिला तर तू देऊ शकतोस. हो. ओके. पण मी तुला म्हटलं की मी त्यावेळेस तुला 1 तास दिला होता, आता तुझ्या आयुष्यातला 1 तास कमी करून मला देता येईल का? देता येईल, पण तसं नाही. देता बिस्किट मी तुला दिलं, माझ्याकडचं कमी झालं, हो. ते बिस्किट तू विकत घेतलं आणि मला दिलंस, हो. आता माझ्या आयुष्यातला 1 तास मी तुला दिला कमी करून. म्हणजे आता मी तुला 1 तास बोलतोय तुझ्याशी, तर 1 तास म्हणजे माझ्या आयुष्यातला एक पीस ऑफ लाईफ मी कट करून दिला तुला. ओके. म्हणजे हा परत येईल का माझ्या आयुष्यात परत कधी? नाही. ओके. त्याच्यामुळे वेळ ही एक गोष्ट अशी आहे की जी आपल्याला परत कधीच नाही घेता येत. मग त्याच्यासाठी उपाय काय असेल? उपाय, वेळ आपण चांगल्या पद्धतीने वापरला पाहिजे. हा. मग मुलं तुमच्या वयाची सगळी काय काय करतात? खेळतात. इंस्टाग्राम, फेसबुक, व्हॉट्सअप. युट्यूब. मग समजा असं झालं की मी खूप आजारी पडलो, खूप आजारी पडलो आणि आजारी पडल्यावरती डॉक्टर म्हटले की आता गंपू दादा काही जगणार नाहीये, शेवटचे दिवस आहेत गंपू दादाचे. आणि मग मी तुला बोलवलं, अवनी जरा इकडे ये, तोपर्यंत तू मोठा झालेला असशील. मग मी तुला सांगेल की अरे मी फेसबुक खूप पाहत होतो, व्हॉट्सअप खूप वेळ वापरत होतो, इंस्टाग्राम खूप वापरत होतो, युट्यूबवर पण खूप वेळ होतो, म्हणजे दिवसाला 4-5 तास राहायचो. पण आता माझा वेळ संपलाय, तर तू युट्यूब वाल्यांना फोन कर, इंस्टाग्राम वाल्यांना फोन कर, त्यांना ईमेल पाठव आणि त्यांना सांग की गंपू दादाने एवढा वेळ तुम्हाला दिलाय, जरा 5-5 तास परत देऊन टाका त्याला, म्हणजे माझं आयुष्य वाढून जाईल. असं नाही होऊ शकत. मग आपला हा वेळ आपण देऊन टाकतो, तर विचार का नाही करत? हो. काही मुलं नाही करत. आता मी खूप वेळ मोबाईल नाही बघत, माझ्या दिवसाचे नुसते 10 मिनिटं असतात. व्हेरी गुड. पण तरी आता मी मोबाईल बघणं खूप कमी केलंय आता. पण खूप मुलं खूप खूप वेळ असतात, पबजी, फ्री फायर असे गेम खेळत असतात. ते काय असते?